नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकू रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. बहुत जणांच्या मनात रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर विषयी बहुत सारा कन्फ्युजन आहे. आता नॅचरल नंबर, होल नंबर, नॅचरल नंबरचे इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, इंटेजर्स येतपर्यंत सर्वांना समजते. बढ़िया नंबर लाइन निकालते, नंबर लाइन में लिखते 1 2 3 4. ये भाई नेचुरल नंबर है, 0 से लेके तो क्या बोलते उसको होल नंबर है. असा बहुत सारे जण सांगतील. परंतु रॅशनल नंबर ने इरॅशनल नंबर म्हणला का आपली सटकते. आणि रॅशनल नंबर ने इरॅशनल नंबरचा जर विचार केला किंवा समजा आपण कुठे एखाद्या पुस्तकात वगैरे जर का रॅशनल नंबरची डेफिनेशन जर वाचलं तर डायरेक्ट असं लिहून राहते, द नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ P/Q. आणि सगळ्या मुलांना हे फक्त डेफिनेशन पाठ राहते. बट व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस डेफिनेशन बिलकुल आपल्याला समजत नाही. मग आपण म्हणतो का एखादा नंबर जो आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो त्याने म्हणतो रॅशनल नंबर. मग मला सांगा का P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिणे म्हणजे नेमकं काय. तर हेच आपण आताच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि त्यातल्या त्यात इरॅशनल विषयी सुद्धा खूप सारे समस्या आपल्याला पाहायला भेटतात. इरॅशनल म्हटल्याबरोबर आपल्याला सांगतात का द नंबर विच कॅन नॉट बी रिटन इन द फॉर्म ऑफ द P/Q. अरे ठीक आहे, पण P/Qच्या फॉर्ममध्ये मग कोणाला लिहू नाही शकत. आणखी अशी पण डेफिनेशन राहील का ज्यांचा डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिक्युरिंग राहील. मग व्हॉट इज द नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिक्युरिंग, टर्मिनेटिंग, या सगळ्या गोष्टी आपण समोरच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. थँक्यू.